वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन आपण करत आहोत. आणि हे चिंतन करत आपण 35 क्रमांकाच्या ओवीपर्यंत 42 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलेलो आहोत. आणि 4थ्या श्लोकाचं आज आपण निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीनं ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोघांचं वेगळेपण आणि श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करतायत. आणि ज्यामध्ये ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्ही मार्गाला वेगवेगळं समजण्याचा जो एक भ्रम अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, तो भ्रम दूर करण्याच्या दृष्टीनं भगवंत प्रयत्न करताना दिसत आहेत. ज्याच्यामध्ये सुरुवातीला सांख्यमताचं वर्णन भगवंतानं केलं. पुढं माऊली काय म्हणतायत बघूयात. माऊली म्हणतायत, एर योगी ए कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. अर्थात दुसरे जे कर्मयोगी ते विहित वर्णाश्रम कर्माचा आश्रय करून कालांतराने मोक्षाला प्राप्त होतात. माऊली सांगतायत, माऊलींनी 2 लोकांची उदाहरणं देऊन ज्ञानयोग आणि कर्मयोग स्पष्ट करून सांगितलेलं आहे. एखाद्या झाडावर फळ लागलंय आणि ते फळ घेण्यासाठी पक्षी थेटपणे उडी मारून त्या फळापर्यंत पोहोचतो, परंतु माणसाला मात्र तिथपर्यंत पोहोचता येत नाही. तसं माणसाला जर फळ खावंसं वाटलं तर तो हळूहळू खोडावर चढून मग फांद्यांवर चढून त्या आंब्यापर्यंत पोहोचतो, पण आंबा दोघांनाही खायला मिळतो. फरक एवढाच की पक्षी थेट त्या आंब्यापर्यंत पोहोचून आंबा खातो आणि जो माणूस आहे तो प्रयत्न करून आंब्यापर्यंत जाऊन आंबा खातो. आणखी एक दोघांमधला फरक आहे, माऊलींनी दिलेला दृष्टांत असल्यामुळं थोडंसं सूक्ष्म अजून आपण या दृष्टांताचं चिंतन करूयात. की पक्षी जेव्हा उडून आंब्यावर पोहोचतो तेव्हा त्याला आंबा उचलून खाता येत नाही. तो स्वतः आंब्यापर्यंत गेलेला असल्यामुळं त्याला तो आंबा जसा आहे तसा, ज्या स्थितीत आहे त्या स्थितीतच खावा लागतो. माणूस मात्र त्या फळापर्यंत पोहोचतो. ते फळ तो म्हणजे ते आंबा जर असेल तर आंबा तो तोडतो. त्याला वाटलं या आंब्याला धुवून काढावं तर तो धुवू पण शकतो आणि हवा त्या बाजूनं तो आंबा खाऊ शकतो. अशा काही मर्यादा आणि काही चांगल्या गोष्टी पक्षालाही आहेत आणि काही गोष्टी चांगल्या अशा माणसालाही आहेत. अगदी ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग या 2 दृष्टांतातून माऊली सूचित करतायत. जो ज्ञानमार्गी आहे तो स्वतः ब्रह्मापर्यंत जातो, ब्रह्मतत्वाचं ज्ञान मिळवतो आणि त्या ब्रह्मतत्वाच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन त्या ब्रह्मस्वरूपाचा तो आनंद घेतो, आत्मानंदाचा तो आनंद घेतो. सामान्य माणसाला त्या आत्मानंदाचा आनंद घेण्यापूर्वी कर्माचं, साधनेचं, उपासनेचं जे काही त्याची साधना आहे ती त्याला आधी करावी लागते आणि ती साधना करून तो तिथपर्यंत पोहोचतो आणि मग त्याला आत्मानंदाचा आनंद मिळतो. म्हणून जो कर्ममार्गी आहे तो प्रयत्न करत करत काही काळ गेल्यानंतर तिथपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यासाठी घाई करून चालत नाही. फळापर्यंत पोहोचण्यासाठी खूप सांभाळून पावलं टाकावी लागतात, कारण कुठूनही माणूस पडला तर पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून कर्ममार्ग हा थोडासा दुस्तर आहे. अतिशय काळजीपूर्वक या कर्ममार्गाचं आचरण आपल्याला करावं लागतं. पण दुर्दैवानं लोक कर्ममार्गाचं आचरणही खूप बेभरवशाच्या पद्धतीनं जसं वाटेल तसं करतात. कर्ममार्ग हा अतिशय सूक्ष्म मार्ग आहे.
सावधपणे जाणीवपूर्वक करण्यासारखा हा मार्ग आहे. आणि म्हणून कर्म मार्ग स्वीकारताना, कर्म करताना एकच सूत्र लक्षामध्ये ठेवायचं आहे. बाकीची सूत्र लक्षात नाही ठेवली तरी चालेल. एक सूत्र लक्षात ठेवून कर्म केलं तर मग मात्र ते कर्म आपल्याला आपल्या अंतिम ध्येयापर्यंत, मोक्षापर्यंत नेऊ शकतं. ती गोष्ट कोणती? तर एकाग्रता, चित्त ढळून न देणं किंवा सावध राहणं. थोडक्यात जागृत राहणं, शुद्धीत राहणं, सावध राहणं, हे एकच सूत्र आपल्याला इथं पाळायचं आहे. एवढं एक सूत्र जरी आपण व्यवस्थितपणे पाळलं तर आपल्याला इतर कोणतंही साधन करण्याची गरज नाही आणि कर्ममार्ग करताना कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही. भीती बेसावध राहणाऱ्यांसाठी आहे आणि जो सावध आहे, जो शुद्धीवर आहे, जो जागा आहे, त्याला कर्ममार्ग हा ईश्वरापर्यंत नेण्यासाठीचा सोपा मार्ग आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत, येर योगी ये कर्माधारे. जे कर्मयोगी आहेत, ज्ञानमार्गी तर माऊली सांगतायत ते अतिशय थेटपणे, सोप्या मार्गाने, थेट मार्गाने, विहंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते, ते ज्ञानाचं थेट अधिष्ठान करतात आणि सांख्य मताच्या द्वारे मोक्षाला प्राप्त होतात. पण कर्मयोग जे आहेत करणारे, येर योगी ये कर्माधारे, कर्माच्या आधारावर, विहितेची निजाचारे, जे विहित आहे, जे करण्यासारखं आहे, शास्त्रानं जे करण्याची संमती दिलेली आहे त्याच विहित गोष्टी, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म असे कर्माचे दोन प्रकार आहेत. निषिद्ध कर्म म्हणजे असं कर्म जे करू नका म्हणून सांगितलंय. शास्त्रानं असेल, संतांनी असेल, वरिष्ठांनी असेल, अनुभवी ऋषीमुनींनी असेल, जे कर्म करू नका असं सांगितलंय त्या कर्माला निषिद्ध कर्म म्हणतात. आणि जे कर्म करा असं संत सांगतात, ऋषीमुनी सांगतात, वेद उपनिषद आदी ग्रंथ सांगतात, मोठी लोक जे करण्यासाठी सांगतात, त्या कर्माला आपण विहित कर्म म्हणतो. विहितेची निजाचारे, विहित कर्माचं स्वतः आचरण करून, दुसऱ्यांना सांगून नाही, निजाचारे, स्वतः त्याचं आचरण करून. नाहीतर फक्त जगाला तुम्ही आचरणाचा उपदेश करताय, जगाला कर्माच्या आचरणाचा उपदेश करताय आणि स्वतःच त्या कर्माचं आचरण करत नसाल तरी सुद्धा तो कर्ममार्ग तुम्हाला तुमच्या युत्सित ध्येयापर्यंत पोहोचवणार नाही. म्हणून येर योगी ये कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. पूर्णता अवसरे, अवसरे शब्दाचा अर्थ आहे परंपरेने, क्रमाक्रमाने का होईना, पूर्णतः परिपूर्णपणे ते क्रम केले पाहिजेत, परंपरेने क्रम केले पाहिजेत, क्रमाक्रमाने ते कर्म केलं पाहिजे, पावते होते. आणि त्या कर्माच्या मार्गावर आरूढ होऊन तेही त्याच सिद्धांतापर्यंत, मोक्ष मार्गापर्यंत, मोक्षाच्या ध्येयापर्यंत पोहोचतात असं माऊली वर्णन करतायत. पुढं भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय सांगतायत बघा. न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते, न च संन्यासनादेव सिद्धीं समधिगच्छति. अर्थात विहित कर्मानुष्ठाना वाचून अधिकारी पुरुषाला ज्ञान योग निष्ठा प्राप्त होत नाही. तसेच ज्ञानरहित केवळ कर्माचा त्याग करण्यानेही तो ज्ञाननिष्ठेला प्राप्त होत नाही. अर्थात आपण मागही बऱ्याच दिवसांपासून या गोष्टीचं चिंतन करतोय की ज्ञान मार्गाशिवाय कर्ममार्ग आणि कर्ममार्गाशिवाय ज्ञानमार्ग अपूर्ण आहेत. कर्ममार्ग 90% तुम्ही करत असाल पण त्याला 10% का होईना ज्ञान मार्गाचा आधार हवा. कर्म करण्यामागं कोणता तरी हेतू असा, उद्देश असावा, ध्येय असावा. अगदी ज्ञानमार्गाचा अवलंब करतानाही पूर्णपणे ज्ञानमार्गाचा अवलंब करून चालणार नाही, त्यालाही कर्माची जोड द्यावी लागेल. म्हणून तेच माऊली भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत, विहित अशा कर्माचं अनुष्ठान केल्याशिवाय, जे योग्य कर्म करण्यास शास्त्रकारांनी परवानगी दिलेली आहे, असं योग्य कर्म केल्याशिवाय अधिकारी पुरुषालाही ज्ञानप्राप्ती होत नाही, ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही. ज्ञाननिष्ठेसाठी ज्ञानी पुरुषाला सुद्धा कर्म करावं लागतं. म्हणजे ज्ञानी पुरुषालाही कर्माशिवाय गत्यंतर नाही. शुकदेवांना या इहलोकामध्ये जन्माला यायची भीती वाटत होती, कारण ते ज्ञानयोगी, ज्ञानमार्गी. म्हणून ते 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले.
पण जेव्हा भगवंतानं आश्वासन दिलं, कारण त्यांना भीती हीच वाटत होती की मी एकदा या मृत्यू लोकात आलो की मला कर्म करावं लागेल आणि मी कर्माच्या सहवासात आलो की माझी भक्ती बाधित होईल, माझं भगवत चिंतन बाधित होईल. या भीतीपोटी शुकदेव मातेच्या गर्भामध्ये राहिले. पण जेव्हा भगवंताकडून आश्वासन मिळालं आणि ते आश्वस्त झाले की आपल्याला ज्ञाननिष्ठेपासून माया बाधित करणार नाही, त्यांच्या कर्मामुळं त्यांची ज्ञाननिष्ठा बाधित होणार नाही, असं आश्वासन मिळाल्यानंतर ते जन्माला आले. आणि शुकदेवांनी श्रीमद भागवत कथा परीक्षित राजाला सांगितली. आधी पण त्यांनी अनेकांना ती कथा सांगितली. आणि श्रीमद भागवतासारखं महापुराण, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं गुणगान करणारं असं एक अलौकिक महापुराण जगासमोर आलं. हे येण्यामागंही कारण हेच होतं की शुकदेव जरी ज्ञानमार्गी असले तरी कर्ममार्गाचा त्यांना स्वीकार करणं अनिवार्य होतं, जन्माला येणं अनिवार्य होतं. ते जन्माला आले, मनुष्य जन्माचं जे कर्म होतं ते त्यांनी केलं, पण हे करत आपली ज्ञाननिष्ठा त्यांनी सुरू ठेवली. पण त्यांच्या त्या ज्ञाननिष्ठेला कर्ममार्गाची जोड त्यांना द्यावी लागली. मी कोणतंच कर्म करणार नाही असं जरी एखाद्यानं ठरवलं तरी काहीच न करणं हे सुद्धा एक कर्म असतं. एखाद्या विद्यार्थ्यानं परीक्षेत काहीच लिहिलं नाही तरी त्याला मार्क्स मिळतात. शून्य का होईना मार्क्स असतात. शून्य सुद्धा गुण आहेत. शून्याला गुण नाहीत असं म्हणता येणार नाहीत, कारण शून्य सुद्धा गुणच आहे. तुम्ही काहीच लिहिलं नाही तरी त्याचं फळ शून्य का होईना आहे. शून्य सुद्धा गुण आहे. मी काहीच करत नाही असं म्हणणं सुद्धा कर्म आहे. आणि काहीच न करणं हे सुद्धा कर्म आहे. एखादा माणूस एखाद्या ठिकाणी बसला म्हणजे तो काहीच करत नाही असं म्हणता येईल का? उलट एका ठिकाणी बसणं हे सगळ्यात अवघड काम वाटतं बऱ्याच जणांना. थोडंसं धावण्याचं पळण्याचं काम लोकांना सोयीचं वाटतं, पण एकाच ठिकाणी बसून राहण्याचं काम लोकांना जड वाटतं. म्हणून एका ठिकाणी बसून राहणं हे उलट अवघड काम आहे. मी काहीच करणार नाही असं म्हणणाराही काहीतरी कर्म करत असतो, कारण त्याला श्वासोच्छवास तरी घ्यावा लागतो. श्वास आत घेणं, श्वास बाहेर सोडणं हेही कर्म आहे. तुम्ही कर्माची बाधा होऊ नये म्हणून कर्म टाळलं तर नुसतं श्वास आत बाहेर करण्याचं कर्मही तुम्हाला बाधित करू शकतं. विचारच करायचा झाला सूक्ष्मपणे तर तुम्ही श्वास आत घेताना काही सूक्ष्म असे बॅक्टेरिया, काही सूक्ष्म असे जीवाणू आपल्या शरीरात जातात आणि शरीरात गेल्यानंतर शरीराच्या बाधेमुळे काही मरणही पावतात. म्हणून शरीरात श्वास आत घेणं बाहेर सोडणं हे अनिवार्य असलेलं कर्म सुद्धा तुम्हाला बाधा पोहोचवू शकतं. म्हणून असा एखादा म्हणत असेल की मी कर्मवादीच नाही, मी कर्म करतच नाही, त्याच्याकडूनही कर्म होणार आहे. त्याला भूक लागली की जेवावं लागणार आहे, तहान लागली की पाणी प्यावं लागणार आहे. पाणी पिणं हेही कर्म आहे, जेवण करणं हेही कर्म आहे. आणि कर्माची बाधा टाळायची म्हटली तरी पाणी पितानाही तुम्हाला कर्माची बाधा होऊ शकते. विचारच केला तर पाण्यामध्ये पण जीवजंतू असतात. ते प्राशन केल्यामुळं त्या जीवजंतूंना काही बाधा झाली तरी सुद्धा तुम्हाला कर्मातून होणाऱ्या बाधेतून कोणी वाचू शकणार नाही. तुम्ही अन्नग्रहण करतानाही तुमच्या आहाराच्या वाटही तुम्हाला कर्म बाधित करू शकतं. त्यामुळे जैन मुनी जे आहेत तोंडाला कपडा बांधतात की जेणेकरून श्वासोच्छवास करतानाही कोणते जीवाणू, विषाणू वगैरे बाधित होऊ नयेत, सूक्ष्म जीवांनाही त्याचा त्रास होऊ नये. पण असा जरी विचार केला तरी त्या कपड्याला आदळून, कपडा तो वारंवार वापरलेला असल्यामुळेही त्यांना त्रास होऊच शकतो. तुम्ही कर्म करताना कर्माला घाबरून, ईश्वर निष्ठा त्यागून जर कर्म करत राहिला तर ते कर्म तुम्हाला बाधा पोहोचवू शकतं, लाभही पोहोचू शकतं, हानीही पोहोचू शकतं. म्हणून माऊली सांगतायत की कर्म करायचं आहे तर त्याला ज्ञानाचा आधार हवा. मी हे कर्म ईश्वराच्या इच्छेमुळे करतोय,
नियतीनं मला घालून दिलेला एक रोजगाराचा मार्ग आहे, हा एक जबाबदारी आहे म्हणून मी ती पार पाडतोय, या भावनेनं कर्म करणं म्हणजे कर्माला ज्ञानाची जोड देणं आहे. आणि त्याच पद्धतीनं ज्ञान नसलेल्या कर्माचा त्याग हाही ज्ञाननिष्ठेला उपलब्ध होत नाही. ज्ञान नाही, नुसतं कर्म आहे, नुसतं कर्म करू दे, पण त्याच्या त्या कर्म करण्याला ज्ञानाचं अधिष्ठान नाही. आपण हे कर्म का करतोय अशी भावना नाही, फक्त तो करतोय, तर त्यालाही ज्ञानप्राप्ती होणार नाही. म्हणजे कर्मानुष्ठानही गरजेचं आहे आणि ज्ञाननिष्ठाही गरजेची आहे. आता या भगवंताच्या बोलण्याचं माऊली काय निरूपण करतायत बघूया. वाचोनी कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना. अर्थात शिवाय विहित कर्माला आरंभ न करताच सिद्ध पुरुषाप्रमाणे कर्महीनाला निश्चित नैष्कर्म्य होता येणार नाही. बघा, शिवाय विहित कर्माला सुरुवातच केली नाही एखाद्यानं आणि ती सुरुवात न करणारा सिद्ध पुरुष जरी असला तरी सिद्ध पुरुषालाही विहित कर्माचा आरंभ केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. अगदी त्याचप्रमाणे कर्महीनालाही निश्चितपणे नैष्कर्म्य होता येणार नाही. अर्थात वाचोनी कर्मारंभ उचित, कर्मारंभ कर्माचा आरंभ उचित अशा कर्माचा आरंभ केल्याशिवाय न करिता सिद्धवत, जर असं एखाद्या सिद्धवत पुरुषानंही केलं नाही, योग्य कर्माची त्यानं सुरुवातच केली नाही, तर त्यालाही आणि कर्महीनालाही निश्चित होईजे ना, कर्महीनालाही निश्चितपणे त्या अवस्थेपर्यंत पोहोचता येणार नाही. आणि म्हणून विहित कर्माची सुरुवात केली पाहिजे, विहित कर्म केलं पाहिजे. माऊली सांगतायत की प्राप्त कर्म सांडीजे, येतुलेनी नैष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपण. अर्थात किंवा वर्णाश्रम प्राप्त कर्म टाकून एवढ्यानेच आपण निष्कर्म होऊ, ही भाषा अर्जुना मूर्खपणाची. आता थेट अर्जुनाच्या मनस्थितीशी, भावनेशी भगवंतानं आपलं बोलणं जोडलेलं आहे. आपल्या बोलण्याचा थेट ओघ अर्जुनाच्या मनस्थितीशी भगवंतांनी ठेवलेला आहे. भगवंत म्हणतायत की प्राप्त कर्म सांडीजे, एखादं कर्म प्राप्त झालंय, एखादं कर्म आपल्याला वाट्याला आलंय, एखादं कर्म नियतीनं आपल्याकडून करून घेण्यासाठी योजलेलं आहे, ते आपल्याला प्राप्त झालेलं कर्म सांडीजे, ते कर्म सोडून टाकलं एखाद्याला, तो ते कर्म करतच नाहीये. आणि माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी सोडून टाकलं आणि तो जर समजायला लागला येतुलेनी नैष्कर्म्य होईल, असं करून मी नैष्कर्म्य होईल, तर असं बोलणं हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे, असं मूर्खच लोक बोलू शकतात किंवा असं बोलणं मूर्खपणाचं आहे असं माऊली वर्णन करून सांगतायत. कारण वाट्याला आलेलं कर्म त्यागलं तर तुम्हाला दुसऱ्याचं कर्म स्वीकारावं लागेल. नियतीनं जे तुम्हाला दिलंय ते कर्म त्यागून तुम्ही नवं काहीतरी अपेक्षा करताय, दुसरं काहीतरी मिळावं या इच्छेनं कर्म करताय आणि हे कर्म देवाला आवडणार नाही आणि म्हणून ते कर्म मूर्खपणाचं आहे असं इथं भगवंत सुचवतायत. का मूर्खपणाचं आहे? बघा, जे आपलं आहे, जे माझं आहे, त्याचा मी त्याग केला आणि जे माझं नाही, जे दुसऱ्याचं आहे ते मी स्वीकारलं, तर ते कर्म मला बाधा करणार. कृष्णकांत तुमचा माऊस चालू आहे, जरा बंद करा. माऊली सांगतायत प्राप्त कर्म सांडून मी नैष्कर्म्य झालो असं म्हणणारा मूर्ख आहे. कारण आपण आपल्या कर्मामध्ये गुंतून असायला हवं. माझ्या वाट्याला आलेलं कर्म मी प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि जेव्हा मी त्या कर्माचा त्याग करतो तेव्हा देवानं दिलेल्या प्रसादाचा मी त्याग करत असतो. देवानं मला काहीतरी दिलंय ते मी तिथं टाकून देत असतो.
आणि देवानं आपल्याला दिलेला प्रसाद टाकून स्वतःचा अहंकार बाळगून दुसरं काहीतरी प्रसाद रूपातून आपल्याला मिळावं अशी जर आपण देवाकडे अपेक्षा करत असू तर तो मूर्खपणा आहे, आणि खरोखर तो मूर्खपणा आहे. बरेच जण आपण जे आहोत, आपण जे करतोय त्याच्यापेक्षा दुसऱ्याच्या कर्माकडे बघतात. आपल्या ताटाकडे लोक बघत नाहीत, दुसऱ्याच्या ताटाकडे लक्ष असतं. आपल्या ताटात जे वाढलंय ते गोड मानून जो भोजन करतो, जेवण करतो, त्यालाच आत्मतृप्ती मिळते, त्यालाच भोजनाची तृप्ती मिळते. इतरांना ती तृप्ती मिळत नाही. कृष्णनाथ कोण आहेत? माईक तुमचा म्यूट करा बरं, सारखा डिस्टर्ब होतोय. पुढं माऊली सांगतायत, सांगे पैल तिरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्यजावे घडे केली. अर्थात पलीकडच्या तीराला कसे जावे अशी जेथे अडचण पडली आहे तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल. बघा, या ओवीतून माऊलीने एक खूप महत्वाची सूचना किंवा एक महत्वाचं गूढ रहस्य कर्मसिद्धांतातलं तुमच्या आमच्या समोर मांडलेलं आहे. काय सांगतायत माऊली? बघा, सांगे पैल तीरा जावे, आपल्याला तीराच्या पलीकडे जायचंय. एक नदी आहे, त्या नदीच्या पलीकडच्या तीरावर आपल्याला जायचंय. ऐसे व्यसन का जेथ पावे, पलीकडे जाण्यासाठी एकतर अडचण सुरू आहे, कसं जावं हा प्रश्न आहे समोर. आणि असा प्रश्न समोर निर्माण झाल्यानंतर व्यसन शब्दाचा अर्थ आहे अडचण. बघा, व्यसन शब्दाचा अर्थ आहे अडचण. म्हणून आयुष्यात कोणतंही व्यसन तुम्हाला लागलेलं असेल तर ते व्यसन म्हणजे तुमच्या पुढे निर्माण झालेली अडचण आहे. मग याला तुम्ही आध्यात्मिक अर्थानं घ्या किंवा भौतिक अर्थानं घ्या, दोन्ही अर्थानं जरी तुम्ही ते घेतलं तरी सुद्धा व्यसन म्हणजे अडचणच आहे. पहिलं तीराला पोहोचण्याची जिथं आधीच अडचण निर्माण झालेली आहे, कसं पोहोचू हा प्रश्न आधीच निर्माण झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ते तर नावे ते त्यजावे घडे केली, पलीकडं कसं पोहोचावं याच्या अडचणीत असलेला माणूस, आणि त्यानं जर नावच त्यागली, नाव म्हणजे जहाज, त्या जहाजेचाच त्याग केला तर तो पलीकडे पोहोचेल का? आणि तो जहाजेचा त्याग करेल का कधी? ज्याला पहिलं तीराला पोहोचायचं आहे त्याच्याकडून नावेचा त्याग कधीही होणार नाही. आता इथं नाव काय, नावेत बसणारा कोण, आणि ही नदी कोणती, पलीकडचा किनारा कोणता, या गोष्टीचं चिंतन करणं खूप गरजेचं आहे. आणि इथंच कर्मसिद्धांताचं गूढ आहे. नदी म्हणजे संसार, म्हणजे विकार. ज्याच्यामध्ये अनेक जण तरताना बुडतात, अशी ही भवनदी आहे. असा हा संसार आहे, असा हा विकारांचा विळखा आहे. आणि त्या विकाराच्या अलीकडं कर्म आहे, उपासना आहे, साधन आहे. आणि पलीकडच्या बाजूला मोक्ष आहे, ध्येय आहे, साध्य आहे, मुक्काम आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे. आणि ह्या जीवाला या कर्माच्या अलीकडून पलीकडे जायचंय, पहिलं तीराला जायचंय. तर याच्यासाठी मग नाव लागणार आहे. तरी नाव कोणती आहे? तर ती नाव आहे साधनेची, उपासनेची, ज्ञान मार्गाची किंवा कर्म मार्गाची. इथं आता माऊली कर्मसिद्धांताचं वर्णन करतायत, म्हणून ती नाव म्हणजे कर्ममार्ग किंवा उपासना. तुम्ही या शरीरात आलात आणि तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे तर तुम्हाला नावेचा म्हणजे कर्माचा म्हणजे उपासनेचा, आराधनेचाच आधार घ्यावा लागणार. आराधनेशिवाय, साधनेशिवाय, भक्तीशिवाय तुम्ही मोक्षापर्यंत, ईश्वरापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. म्हणून जो हुशार माणूस असतो, जसं नदीच्या पलीकडे जाण्यासाठी इच्छा करणारा हुशार माणूस कधीही नावेचा त्याग करत नाही. अगदी त्याप्रमाणे
ज्याला मोक्ष हवाय, ज्याला परमात्मा हवाय, तो कधीही वाट्याला आलेल्या मोक्षाचा त्याग करत नाही. जी नाव नदीच्या किनाऱ्यावर आहे, आपल्या समोर आहे, त्याच नावेत आपण बसायला हवं. माझ्या समोर जी नाव आहे त्याच्यापेक्षा दुसरी नाव आल्यावरच मी निघेल, असा जर तो विचार करत असेल तर त्यात त्या नावेचाही अपमान आहे, त्या नाविकाचाही अपमान आहे आणि तुम्ही केलेला तो स्वतःचाही अपमान आहे. आणि म्हणून जी नाव वाट्याला आलेली आहे, जे कर्म वाट्याला आलेलं आहे, त्या कर्मामध्ये बसायचं. बघा, नाव आहे आणि नाव माध्यम आहे. माध्यमाच्या मोहामध्ये पडायचं नसतं. तुम्ही प्रवास करता, आपण जेव्हा प्रवास करतो, विशेषतः दुसऱ्याच्या गाडीत प्रवास करताना, खरं तर आपण ज्याला आपली गाडी म्हणतो ती आपली नसते. काही काळासाठी ती आपण आपली म्हणून वापरत असतो. फक्त आपलं असं काहीच नाही या जगात. मी हा चष्मा माझा म्हणतो, काही दिवसाला हा चष्मा कुठं पडेल माहिती नसणार. उद्या कुणी माझ्याकडून हा चष्मा हरवून 2 वर्षाला सापडल्यावर कुणी माझ्याकडे आणून दिला आणि म्हणाला की हा चष्मा तुमचा आहे, तर मीच म्हणेल नाही, माझा तर नाही. त्यामुळे ज्याला तुम्ही आज माझं म्हणता ते खरंच माझं आहे का याचा पुन्हा एकदा विचार करा. एक 10 वर्षापूर्वी ज्या गोष्टी तुम्ही माझ्या म्हणत होतात त्या खरंच आज माझ्या म्हणता का? एखादं घर तुम्ही माझं म्हणत होता, ते घर विकलं की ते घर तुम्ही माझं म्हणू शकता का? मग त्याला माझं म्हणणं हा तुमचा भ्रम नव्हता का? त्याप्रमाणे माझ्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म मी करताना ते कर्म माझं आहे किंवा ते चांगलं आहे अशी भावना ठेवायची नसते. आपण एखाद्या गावाला जाताना, प्रवास करताना, ज्या वाहनानं प्रवास करतोय त्या वाहनाचा मोह ठेवत नाही. एखादी चांगली सीट मिळाली म्हणून ती सीट घरी घेऊन जावी असं आपल्याला वाटत नाही. जी सीट मिळाली त्या सीटवर बसायचं, लक्ष ध्येयावर ठेवायचं. आपल्या मुक्कामाला आपण पोहोचलो पाहिजे एवढी काळजी घ्यायची, झोपेत राहायचं नाही. नाहीतर आपलं गाव निघून जाईल आणि तुम्ही पुढंच निघून जाल. असंही नाही होऊ द्यायचं. जागरूकपणे प्रवास करायचा, जागरूकपणे कर्म करायचं. जो जागरूक राहून कर्म करतो त्याला साधनाची तक्रार नसते. तुम्ही मुक्कामाला पोहोचता, एखाद्याच्या लग्नाला जाता, तेव्हा त्या लग्नाला कसं पोहोचला ह्याची चर्चा करत बसत नाही. तुम्हीही मनामध्ये तो विचार घेत नाही, कारण तुमच्या डोक्यात हे पक्क असतं की त्या लग्नाला पोहोचण्यासाठी आपण फक्त यांचा आधार घेतलाय माध्यम म्हणून. अगदी त्या पद्धतीनं जे कोणतं कर्म तुम्ही करताय ते कर्म एक साधन म्हणून करायचं आहे, पण ते करताना निरीच्छेनं करायचं नाही, प्रेमानं करायचं, पण तितक्याच नैष्कर्म्य भावनेनं करायचं. बघा, नैष्कर्म्य भावनाही महत्वाची आणि निष्ठाही महत्वाची. कर्म करताना कर्मावर निष्ठाही पाहिजे आणि कर्माबद्दल नैष्कर्म्यताही पाहिजे. इथंच कर्म सिद्धांताची सूक्ष्मता आहे. काही जण कर्म करतात पण कर्माच्या ठिकाणी निष्ठा नसते. जर तुमच्या कर्माच्या ठिकाणी तुमची निष्ठा नसेल तर तुम्ही नैष्कर्म्यतेला उपलब्धच होऊ शकणार नाही. म्हणून कर्मावर निष्ठाही हवी आणि नैष्कर्म्यताही हवी. ती कशी साधता येईल? तर कर्म तर करावं, परिपूर्णतेनं करावं, पण हे कर्म ईश्वरार्पण भावनेनं करावं. केवळ ईश्वरार्पण भावना त्याच्यात आली की मग सगळं सोनं, सगळं शुद्ध झालं. जसं एखाद्या घराची शुद्धता करायची, गोमूत्र शिंपडलं, मंत्रोच्चार केला की सगळ्या गोष्टी शुद्ध होतात, पवित्र होतात. ती भावना महत्वाची. नदीमध्ये स्नान केल्यावर पाप जळतात का असं जर एखाद्या विज्ञानवाद्याला विचारलं तर तो म्हणेल पापाचा आणि पाण्यात बुडण्याचा काहीच संबंध नाही. पण तेच तुम्ही एखाद्या सायकिट्रिस्टला, एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला विचाराल तर तो म्हणेल हो, संबंध आहे. पाण्यात बुडण्याचा आणि पवित्र होण्याचा संबंध आहे, थेट संबंध आहे. 2 जण पाण्यात बुडतायत, एक जण आंघोळ करायची म्हणून बुडतोय, पण एक जण पाण्यात बुडतोय, मी आजपर्यंत केलेली सगळी पापं जळून जाऊ दे, माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या सगळ्या चुकांची क्षमा मला कर, यापुढं माझ्या हातून कोणतंही दुष्कर्म्य घडणार नाही,
या भावनेनं त्यानं जर नदीत स्नान केलं तर तो पवित्रच होऊन बाहेर निघणार आहे. आणि या गोष्टीला सायंटिस्ट, सायकॅट्रिस्ट, विज्ञानही विरोध करू शकणार नाही. कारण तुम्ही कोणत्या भावनेनं ते करताय हे महत्वाचं आहे. म्हणून भावना आणली की विज्ञान तिथं हात टेकतं. अगदी त्या पद्धतीनं तुम्ही कर्म करताय, पण ती कर्माची भावना नैष्कर्म्यता आहे. मी ईश्वरासाठी करतो ही तिथं भावना आहे, पण मी ईश्वरासाठी करतो ही भावना असतानाही तितकीच गुंतून ती करते. एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे थोडं स्पष्ट होईल. देवासाठी आपण प्रसाद बनवतो. प्रसाद बनवतोय कशासाठी? देवासाठी. किंवा आपल्याला जीवापाड आवडणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही काहीतरी बनवताय, त्या व्यक्तीला आनंद देण्यासाठी बनवताय. अशा जेवणाची गोष्ट आठवा. असं जेवण तुम्ही बनवलं असेल, अनेकदा बनवत असाल, आजही कदाचित बनवलं असेल. देवाला किंवा आपलं ज्याच्यावर नितांत प्रेम आहे अशा एखाद्यासाठी जेव्हा तुम्ही जेवण बनवता, एखादी आई आपल्या लेकरासाठी बनवत असेल, पत्नी पतीसाठी बनवत असेल, किंवा पती पत्नीसाठी बनवत असेल, एखादी मुलगी आई वडिलांसाठी बनवत असेल, एखादा शिष्य गुरुसाठी बनवत असेल, ज्याच्याबद्दल प्रेमपूर्ण भावना आहे त्याच्याबद्दल जेवण बनवताना माणूस किती मन लावून तल्लीन होऊन बनवतो. या जेवणामध्ये काही कमी होऊ नये असंही त्याला वाटत असतं. अगदी तल्लीन होऊन तो ते जेवण बनवतो. ते जेवण तो निष्ठेनं बनवतोय, पण ते जेवण खाण्यासाठी बनवत नाहीये. या जेवणातून मला काहीतरी मिळावं ही इच्छा नाहीये. अगदी तसं कर्म करावं. त्या कर्मामध्ये निष्ठाही आहे आणि त्या कर्मामध्ये नैष्कर्म्यताही आहे. माऊली सांगतायत या दोन्ही गोष्टी तिथं घडतात. माऊलींनी पण तेच उदाहरण दिले बघा. ना तरी तृप्ती इच्छी दे, तरी कैसेनी पाकू न कीजे, की सिद्धू ही न सेविजे केवी सांगे. अर्थात किंवा तृप्तीची इच्छा असणाऱ्यांनी स्वयंपाक न करता, अगर तयार असलेला स्वयंपाक सेवन न करता कसे चालेल सांग बरे. माऊलींनी दोन दृष्टांत दिलेत आपल्या त्याच सिद्धांताला पुढे नेणारे. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसाठी जेवण बनवताना आपण निष्ठेनं बनवतो, प्रेमानं बनवतो, तल्लीनतेनं बनवतो, पण त्या बनवण्यात नैष्कर्म्यता असते. स्वतःला काही मिळावं अशी त्यामागे इच्छा नसते. अनेक उदाहरणं देता येतील. एखादा जवान सीमेवर शहीद होतो, तो आत्मत्याग करतो, प्राणाची आहुती देतोय, निष्ठेनं युद्ध करतोय, पण युद्धात जर विजय मिळाला तर तो विजय त्याचा नसणार आहे. विजय सैनिकाचा नसतो, विजय देशाचा असतो, विजय राष्ट्राचा असतो. पण विजय राष्ट्राचा होणार म्हणून खरा सैनिक युद्धामध्ये कुचराई करत नाही, आळस करत नाही. तो देशासाठी प्राणाची आहुती देतो. म्हणजे त्याचंही कर्म, कर्मनिष्ठा आणि नैष्कर्म्यता या दोघांचा सुरेख संगम आहे. तुम्ही कोणत्या भावनेनं कर्म करता हे महत्वाचं आहे. एखादा डॉक्टर पेशंटला तपासतोय, पण पेशंटला तपासताना त्याच्यातून आपल्याला जी फीस मिळणार आहे ती फीस मिळणार आहे म्हणून त्यानं ते ऑपरेशन केलं, की त्याच्या कर्मामध्ये नैष्कर्म्यता नाही आली, सकामता आली. भलेही तो कर्म मन लावून करतोय. बघा, सकाम कर्म सुद्धा निष्ठावान असू शकतं. सकाम कर्म सुद्धा निष्ठावान असू शकतं. मोठी फीस मिळणार आहे आपण हे ऑपरेशन केल्यावर म्हणून एखादा मन लावून ते ऑपरेशन करू शकतो. इथं कामावर निष्ठा आहे, कर्मावर निष्ठा आहे, पण सकामता आहे. पण तेच ऑपरेशन तो या भावनेनं करतोय की यातून मला पैसे किती मिळतील याची मला अपेक्षा नाही, पण हे ऑपरेशन मला यशस्वी करायचंय कारण एखाद्याचा जीव वाचणार आहे त्यातून. ऑपरेशन दोघंही करतायत, तल्लीनतेनं करतायत, तितक्याच तल्लीनतेनं करतायत, पण एका ठिकाणी निष्कर्म्यता आहे आणि एका ठिकाणी सकामत आहे. फीस कदाचित दोघांनाही मिळेल, पण भावना बदलल्यामुळं, मानसिकतेमुळं कर्माचा परिणाम बदलणार आहे. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, शिकवताना तो भावना काय मन लावून शिकवतोय,
पण मी शिकवल्यामुळं मुलं पास होतील आणि माझी फीस वाढेल, उद्या मला फीस वाढवता येईल, विद्यार्थी वाढतील आणि मला आणखी चांगली इन्कम मिळेल, या भावनेनं जर तो शिकवत असेल तर त्याच्या शिकवण्यात तल्लीनता आहे, निष्ठा आहे, पण निष्कामता नाही. आणि एखादं कर्म निष्काम आहे पण त्याच्यामध्ये निष्ठा नाही, काही मिळवायचं नाही म्हणून कसं तरी करायचं. म्हणजे एक उदाहरण, काही सरकारी कर्मचाऱ्यांवर असा आक्षेप घेतला जातो की ते सरकारी कर्मचारी आपल्याला असंही तसंही पगार तर मिळतोय, म्हणजे कर्माचं फळ असंही तसंही मिळतंयच, आणि म्हणून ते पगाराबद्दलही निश्चिंत झालेले असतात. म्हणजे आता कर्म करताना त्यांची फळावरही अपेक्षा नसते, पण कर्मावरही निष्ठा नसते. आणि कर्मावर निष्ठा नसल्यामुळं ते पुन्हा कर्मातून अजून वेगळा मोबदला मिळवण्याची पुन्हा इच्छा ठेवतात. म्हणून निष्कर्मी असणं आणि कर्मावर निष्ठा असणं या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. आणि जो असं करतो तो मोक्षापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून कर्माचाही त्याग करायचा नाही आणि कर्मनिष्ठेचाही त्याग करायचा नाही. जसं नदीच्या पलीकडं पोहोचायचं आहे तर नावेचा आधारही घ्यायचा आणि नावेवर निष्ठाही ठेवायची. किंवा दुसरं उदाहरण, ना तरी तृप्ती इच्छिजे, तृप्त व्हायचंय, भूक भागवायची आहे, तृप्त व्हायची इच्छा आहे, तरी कैसेनी पाकू न की जे तृप्त व्हायची इच्छा असेल तर जेवणच बनवणार नाही असं म्हणून कसं चालेल. किंवा की सिद्धू ही न सिवी जे केवी सांगे, एखादा म्हणेल मला भूक लागली आहे, मला तृप्त व्हायचंय, पण मी जेवणच बनवणार नाही. ठीक आहे, तू जेवण बनवणार नाहीस, पण किमान दुसऱ्यानं बनवून आणलेलं जेवण तरी खायला तयार व्हायला हवं. मी पण जेवण बनवणार नाही, दुसऱ्यानं बनवून दिलेलं मी खाणार नाही असं जर म्हणत असेल आणि जर तृप्तीची इच्छा ठेवत असेल तर तो मूर्ख आहे. त्याला तुम्ही मूर्खच म्हणणार. पहिलं तीराला जायचंय, नावेमध्ये बसायचं नाही, पोहायचंही नाही आणि पलीकडं तर जायचंय अशी इच्छा कोणी ठेवत असेल तर तो मूर्ख आहे. पुढं माऊली सांगतायत, जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुठे सहजे. अर्थात जोपर्यंत इच्छेचा अभाव झाला नाही तोपर्यंत कर्म करावे लागणारच असे समज, व मग तृप्ती झाली की ते कर्म सहजच थांबते. बघा, पुन्हा कर्मसिद्धांताची सूक्ष्मता माऊलींनी सांगितली. संपूर्ण अध्यायात कर्मसिद्धांत भगवंतांनी सांगितलाय आणि त्या कर्मसिद्धांताची सूक्ष्मता इथं आलेली आहे. जवळ निरार्थता नाही, जोपर्यंत निरीच्छता प्राप्त होत नाही. जवळ निरार्थता म्हणजे नैष्कर्म्य भावना, निष्काम भावना, निरीच्छा, जोपर्यंत निरीच्छेच्या अवस्थेला, निरीच्छेच्या भावनेला पोहोचत नाही तव व्यापारू असे पाही, तोपर्यंतच, जोपर्यंत नैष्कर्म्यता नाही, जोपर्यंत इच्छा संपलेल्या नाहीत तोपर्यंत कर्म करतच राहायचंय. तव व्यापारू असे पाहिजे, तोपर्यंतच कर्म आहे. निरीच्छा प्राप्त होत नाही तोपर्यंतच कर्म करायचंय. आणि मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे, एकदा ती संतुष्ट अवस्था प्राप्त झाली की मग कर्मही आपोआपच थांबतं. बघा, निष्कामता आणि कर्म या दोन्ही गोष्टी एकाच वेळी थांबणार आहेत. जिथं निरीच्छेचा अंत येईल आणि तिथंच कर्माचाही अंत होईल. दोघांनाही एकाच वेळी फक्त साध्य येईपर्यंत जिवंत ठेवायचंय. कर्म आणि कर्मनिष्ठा, कर्म आणि निरीच्छा एकाच वेळी ठेवायचे. कुठपर्यंत? अंतिम ध्येय येईपर्यंत. अंतिम ध्येय आलं की कर्माचा त्याग. बघा, कर्म करायचंय पण कर्म सोडायचंही आहे. सूक्ष्म गोष्ट आहे, थोडी नीट समजून घेऊ आपण. एखादा माणूस गाडीत बसलाय, कारण गाडीचा त्याग केलेला माणूस मुक्कामाला पोहोचणार नाही हे खरंय, म्हणून गाडीत बसायचंय. पण एखादा गाडीत बसलाय आणि गाडीवरच मोह निर्माण झाला, आता त्याला गाडीत सोडाविषयी वाटत नाही,
तरी तो मुक्कामाला पोहोचणार नाही. काही जण असं मुक्कामाला प्रवासाला निघाले की त्यांना आवडायला लागतो प्रवास, मग ते विचार करतात की चला अजून थोडं पुढे जाऊ. असा विचार करून जे गाडीच्या मोहात, वाहनाच्या मोहात पडतात तेही मुक्कामाला पोहोचत नाहीत. चांगदेव 1400 वर्ष याच मोहापायी जगले. नाहीतर 1400 वर्ष जगण्याचं दुसरं काय कारण असू शकतं? देहाचा मोह, शरीराचा मोह, प्राप्त झालेल्या रिद्धी सिद्धींचा मोह, प्राप्त झालेल्या चमत्कारिक शक्तींचा मोह, त्या जपून राहाव्यात, टिकून राहाव्यात या मोहापायी चांगदेव 1400 वर्ष जगले. मोह होता म्हणून, आणि मोह नव्हता म्हणून माऊलींनी एवढं सुंदर शरीर मिळून आणि तारुण्यात त्या शरीराचा त्याग केला. का? साध्य प्राप्त झालं म्हणून. म्हणून साधनाचा मोहही घातक आहे. लक्षात घ्या, साधनाची ईर्ष्याही घातक आहे आणि साधनेचा मोहही घातक आहे. दोन्ही गोष्टी घातक आहेत. पलीकडे पोहोचायचंय म्हणून नावेचा त्याग म्हणजे ईर्ष्या, तीही घातक आहे. आणि पलीकडे पोहोचायचं असताना नावेत बसलाय आणि प्रवासातच आनंद मिळतोय म्हणून पहिलं तीराला उतरतच नाही, तोही मोहात पडलाय, प्रेमात पडलाय, तोही अंतिम तीराला पोहोचणार नाही. तृप्ती मिळवायची आहे तर जेवणही केलं पाहिजे. नुसतं जेवण करत राहिला तरी तृप्ती नाही. नुसतं बका 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 खात बसलाय, आवडतंय म्हणून अजून खातोय, अजून खातोय, अजून खातोय, त्यालाही तृप्ती मिळणार नाही. पोट बिघडून जाईल आणि नसते हाल होती. तृप्ती हवी आहे, समरस होऊन जेवा, पण त्या जेवणाचा मोह ठेवू नका. म्हणून माऊली सांगतायत, जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाहिजे. जोपर्यंत निरीच्छा अवस्था प्राप्त होत नाही, अंतिम अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंतच व्यापार म्हणजे कर्म म्हणजे प्रयत्न करायचे आहेत, साधना करायची आहे. मग संतुष्टीच्या ठाई जिथं तृप्ती आहे, अंतिम अवस्था आहे, मोक्ष आहे, तिथं कुंठे सहजे आपोआपच हे सगळं थांबणार आहे. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. अर्थात म्हणून अर्जुन ऐक, ज्याला नैष्कर्म्य पदाची इच्छा असेल त्याने आपल्या विहित कर्माचा त्याग करून चालणार नाही. तृप्ती पाहिजे तर जेवण करा किंवा जेवण बनवा. पलीकडे पोहोचायचं तर नावेचा आधार घ्या. अगदी त्या पद्धतीनं म्हणून ऐके पार्था, म्हणून अर्जुन ऐक, ज्याला नैष्कर्म्यपदी आस्था, ज्याला नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्यानं उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. त्यानं जे विहित कर्म आहे, योग्य कर्म आहे, करण्याजोगं जे कर्म आहे ते कर्म त्यानं त्यागणं योग्य नाही. त्यानं त्या कर्माचा त्याग करू नये, त्याने ते कर्म केलं पाहिजे. आणि आपुलिये चाडे आपा दिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. अर्थात आणि आपल्या इच्छेप्रमाणेच कर्माचा त्याग किंवा स्वीकार करू म्हटल्याने होऊ शकेल काय? एखाद्याने ठरवलंच मी कर्म करणार नाही असं एखादा म्हणेल तरी त्याच्या म्हणण्यानं कर्म थांबणार नाही. त्याच्या इच्छेच्या विरोधात का होईना कर्म होत राहील. नियती प्रत्येकाकडून कर्म करून घेतच राहणार आहे. कर्म तुम्हाला करायचंच आहे, कर्मापासून सुट्टी नाही. बघा, एखादा कर्मचारी आहे, काम करतोय, तो नोकरीला आहे, पगार उचलतोय, तर त्याला काम करायचंच आहे. पण त्यानं काम चांगलं केलं तर शासनाची त्याच्यावर मर्जी राहणार आहे, शासनाचा त्याच्यावर प्रेम, शासनाचा त्याच्यावर विश्वास राहणार आहे. पण एखादा काम चुकार कर्मचारी असला, शासनाचे ते लक्षातही आलं की शासन अशा कर्मचाऱ्याला निवृत्ती देत नाही, पण त्याला अशा कोणत्या तरी ठिकाणी पाठवेल की जिथं त्याला कर्म करावंसं वाटलं तरी करायची काही संधी मिळू नये. मी असं बऱ्याचदा, आमचे काही पोलीस प्रशासनातले वगैरे मित्र आहेत, काही जागा असतात अशा की त्या ठिकाणी एखादा पोलीस कर्मचारी गेला की ती त्याच्यासाठी शिक्षा असते. असे काही जिल्हे म्हणा, असे काही भाग आहेत की तिथं त्याच कर्मचाऱ्याला ड्युटी दिली जाते जो कामामध्ये कुचराई करतो. पण जो प्रामाणिक काम करतो त्याच्या कामावर शासनही प्रसन्न असतं.
जो मन लावून आपलं काम करतोय, मन लावून कर्म करतोय. बघा, शासनाचं एखाद्या कर्मचाऱ्यावर लक्ष नसतं, बऱ्याचदा लक्ष नसतंच, कारण शासनही कर्मचाऱ्यांचंच बनलेलं असतं. त्यामुळे एखादा कर्मचारी आळस करत असेल आणि त्याची वर दखल घेतली गेली नसेल तर त्याचं एक कारण असंही असू शकतं की चालवणारं शासनही अशाच लोकांनी बनलंय. पण जिथं कर्तव्य दक्ष शासन असतं तिथं कर्मचाऱ्यांवर बारीक बारीक गोष्टीवर नियंत्रण ठेवावं लागतं, ठेवलं जातं. तसं ते नियंत्रण असलं पाहिजे. अगदी त्या पद्धतीनं ईश्वर मात्र प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असतो. तुमच्या आमच्या प्रत्येक क्रियेवर, फक्त बाह्य नाही आंतरिक क्रियेवर सुद्धा आत येणाऱ्या सगळ्या विचारांचा तो साक्षीदार आहे. त्याला माहीत नाही असं काहीच नाही. तुम्हाला वाटतंय त्याला काही माहिती नाही, पण त्याला सगळंच माहिती आहे. जे तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती नाही तेही त्याला तुमच्याबद्दल माहिती आहे. सिगमंड फ्राईड म्हणतो, माणसाला स्वतःबद्दल जास्तीत जास्त 2% कळू शकतं. म्हणजे मला माझ्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मी जास्तीत जास्त 2% मला माझ्याबद्दल जाणून घेऊ शकतो. बाकी 98% भाग आपल्यालाच आपल्याबद्दल माहीत नसतो. देवाला 100% तुम्ही कसे आहेत माहीत असतं. आणि म्हणून आपण जे काही करतोय त्याच्यावर त्याचं लक्ष आहे. म्हणून तुम्ही ठरवलं तरी तुम्ही त्याचा त्याग करू शकत नाही, कारण त्यानं ठरवलं हे करायचं आहे, तो करूनच घेणार आहे. आणि आपुलीनी चाडे आपा दिले हे मांडे, आपल्या इच्छेप्रमाणे ते स्वीकारलं. आपा दिले म्हणजे स्वीकारलं. माझ्या इच्छेप्रमाणे मी ते स्वीकारलं की त्याजिले कर्म सांडे, किंवा माझ्या इच्छेप्रमाणे मी ते त्यागलं. ऐसे आहे असं होतं का अर्जुना? मी ठरवलं मी श्वासच घेणार नाही, तर मी श्वास न घेता राहू शकेल? मी ठरवलं की मी बोलणारच नाही, ठीक आहे मी बोलणार नाही असं ठरवलंय, पण न बोलणं हे तरी घडतंय, मूक राहणं हे तरी घडतंय, काहीच न करणं हे तरी घडतंय, काहीच न बोलणं हे तरी घडतंय. म्हणून आपण आपल्या इच्छेनं कर्माचा त्यागही करू शकत नाही आणि आपण आपल्या कर्माच्या इच्छेनं कर्माचा स्वीकारही करू शकत नाही. या दोन्ही गोष्टी ईश्वराच्या नियंत्याच्या हातात आहेत. हे वायाची सैरा बोलीजे, उकलू तरी देखोनी पाहिजे, परी त्यजिता कर्म न त्यजिते निभ्रांत माने. अर्थात हे कर्माचा स्वीकार किंवा त्याग आपल्या इच्छानुरूप करता येतो असे बोलणे व्यर्थ आहे. विचार करून पाहिले तर नुसते कर्म टाकल्याने कर्माचा त्याग होत नाही हे निश्चित समज. कर्म करणार नाही असं म्हटलं म्हणजे कर्माचा त्याग होत नाही. क्रिया थांबली म्हणजे कर्म थांबलं असं नाही. म्हणून क्रिया वेगळी आणि कर्म वेगळं. कारण क्रिया ही क्रियाशीलतेमध्ये दिसते, पण क्रियाशीलता जिथं नसते, क्रिया जिथं नसते तिथंही कर्म असतं. काहीच न करण्याचं कर्म, काहीच न करण्याची क्रिया म्हणजेही कर्म आहे. आणि म्हणून माऊली सांगतायत मी काहीच करणार नाही किंवा मी जे करेल ते माझ्या इच्छेनं करेल. या दोन्ही गोष्टी वायाची सैरा बोली जे बहकल्यासारखं बोलणं, हे वाचाळ माणसासारखं बोलणं आहे. उकलू तरी देखोनी पाहिजे, विचार करून उकल करून सगळं निष्कर्ष काढून जर विचार करायचा झाला तर अर्जुना परी त्यजिता कर्म न त्यजिते निभ्रांत मानी. कितीही प्रयत्न केला तरी कर्माचा त्याग करू म्हटलं तरी कर्माचा त्याग शक्य नाही. ही गोष्ट तू निभ्रांत मनामध्ये पक्की करून घे. कर्माचा त्याग इतका सोपा नाही असं इथं भगवंत सांगतायत. इथं आपण थांबूयात. पुढचं चिंतन आपण उद्या बघूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.